मम्मी तू एवढं सगळं कशाला बनवते? अगं आज ते जावयांना बोलवलंय ना धोंड्याला, म्हणून एवढं सगळं. मम्मी त्याने ना मसाला मॅगी शिवाय दुसरं जास्त मसालेदार काही खाल्लेलं नाही, उगाच एवढं सगळं बघून ना बावरून जाईल तू. हा म्हणूनच कधीतरी चांगलं जेवू दे त्यांना. कर बाई तुला काय करायचं. मम्मी तू एवढे बाथरूम मध्ये कशाला दूध बसते? अगं जावई जातील बाथरूम मध्ये, त्यांना फ्रेश नको वाटायला का? बिको टॅप अँड शावर क्लीनर, पॉवरफुल क्लिनिंग फक्त 60 सेकंड्स मध्ये. नळांवरती जेवढे काही डाग पडलेले असतात ना हार्ड वॉटर, ते सगळं काढून टाकतं. फक्त स्प्रे करायचं, 60 सेकंड थांबायचं आणि नंतर वाईप करून टाकायचं. ह्याची शाई ना 14 दिवसांपर्यंत टिकते. एवढी काळजी माझी तर नाही घेतली कधी. मम्मी तू एवढं उन्हाचा गच्चीवर काय करते? गच्ची धुवून टाकते ना, परत जावे गच्चीवर चक्कर मारायला आलो काय म्हणतील सासूबाईने, गच्ची सुद्धा नाही धुतली, एवढी घाण गच्ची. मम्मी तो काय घरात आल्यावर हे चेक करणार आहे का तू गच्ची कशी आवरली, तू बाथरूम कसं धुतलंय, नळ कशी दिसताय? आणि ना एवढी साफसफाईची सवय नाही लावली मी त्यांना. कर यार तुला काय करायचं. घरात नळ नवीन बसवलेत का? नाही नवीन नाही बसवले, ते बिको मॅक्स साफ केलंय ना म्हणून एवढं चांगलं वाटतंय. पोटभर जेवले ना? हो. पोटभरच जेवला असेल. बटाट्याची भाजी कोणी बनवली होती? बटाट्याची भाजी ना मी बनवली होती. म्हणूनच एवढी खारट होती. काय मीठ जास्त झालं होतं भाजीत. थांबा मी परत बस जेवायला, मी परत मीठ टाकून आण. आई तू बस कशाला लगेच दुसरं जेवायला बनवते? किती कौतुक करते यार तुम्ही दोघं.